सलामीची जोडी मंगेश त्याच्या सोबतीनं दाखल झाला। तेजस हर सर जहा झुक जा वह मंदिर होता, हर नदी जहा समाज वह समंदर होता। जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर, हर जंग जीत जा वही सिकंदर होता। चॅम्पियन इज द चॅम्पियन। या स्पर्धेचा विजेता कोण? 3 ओव्हरची मॅच कानपोलीनं जिंकला टॉस। निर्णय फोल्डिंग करण्याचा, बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे। आताच नांदाई कला क्रीडा मंडळ तरघरची झालेली स्पर्धा मडन षटक टाकणारा आदेश मते बॉलिंग ट्रॅक वरती आलाय। 9493 कानपोली। पहिला बॉल टप्पा पडला, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय। डॉट बॉलची होतीये मैदानावरती समाप्ती। सुरुवात चांगली झाली आहे। वेल बिगिनिंग इज हाफ डन ज्याला म्हटलं जातं इंग्रजी मधून, शुभस्त शीघ्रम संस्कृत मध्ये। आणि या मॅच मधल्या ज्या रन्स प्लेयर ऑफ दी टुर्नामेंटच्या रेस मध्ये टॅली होणार नाहीत। टप्पा पडला, बाहेर निघाला, अंपायर्स कडे अपील 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 आणि अंपायर सांगत असताना नॉट आउट। पहिला डॉट आणि दुसरा देखील डॉट। मॅच आहे 3 ओव्हरची आणि अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना अपेक्षित आहे। दुसरा डॉट की त्याच्यावरती विकेट, आता काहीशी ही चर्चा देखील मैदानावरती रंगू लागली आहे। मागचा सामना आपण पाहिला, विहान खाडेकर मिराज 11 जीवदानी मध्ये तो ठेवतो। बांजो वाजायलाच हवं, चौकार षटकार नाही आले तरी वाजवा, कारण वाजवली की मग त्यांना आठवण येईल की आपल्याला मारायच्यात। मागच्या 2 बॉल मध्ये आली रनेक मेगा फायनल। दी बॉल प्रीतम टिपलाय त्यांना झेल आणि संपलाय मैदानावरती मंगेश पाटीलचा खेळ। धक्का लागला पहिला। टीम ओम नर्मदेश किरवली क्रिकेट संघाला फलंदाज बाद। नाईट मात्र बाकी रोज अल्टरनेट होत असतात। एक मात्र ही स्पर्धा या मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये अशी अनुभवली की ज्या स्पर्धेमध्ये अगदी जे समालोचक पहिला बॉल पासूनच ते शेवटच्या बॉल पर्यंत आणि या विश्वास आयोजकांचा जो मागच्या अनेक वर्ष मचिंद्र सरांनी संदीप पाटील सरांनी जपलाय आणि त्यांच्या सोबतीनं भरपूर काही शिकायला मला एकदा टाळा होत्या। खरं तर ऑर्गनायझर संदीप पाटील आणि मचिंद्र पाटील सरांसाठी जर त्यांचं काम या स्पर्धेमध्ये त्यांनी तुम्ही ठेवलेला विश्वास जपलेला आवडला असेल तर एकदा नक्कीच टाळ्यांचा कडकडाट या सर्वांसाठी व्हायला हवा। रनची गरज आहे। प्रशांत पाटील याला बॅटिंग ट्रॅक वरती थोडासा माईकला डीजे आवाज। धावफलकावरती धावा आपण पाहता 5 बॉल मध्ये आली आहे फक्त 1 आणि ती देखील कुठे आली आहे तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात। एक्स्ट्राज रन काम चालणार नाहीये, कारण म्हटलं जाता ना बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी जब तक चौके और छक्के ओम नर्मदेश किरवली के बल्लेबाजी में ना करतो। ते किलोच्या भावाने विकलं जातं। जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है, तर मग संधी फार कमी वेळा तुमचा दरवाजा ठोठावेल आणि तिथे जर दरवाजा बंद असेल तर दुसरा त्या संधीचं सोनं करायला तयारच आहे। अर्थातच हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता। गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कभी दरिया समंदर में नहीं गिरता। कमबॅक करायचं टीम किरवलीला आणि ते कमबॅक होईल का? षटकार चौकार येतील का? कानपोली समोर कमीत कमी 32 ते 30 चं टार्गेट सेट केलं जाईल का? एक सिंगल अजून ऍड केली जाते आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे पोहोचताय। प्रशांत पाटील 4 चेंडू फक्त 2 रन। तेजसला आता माहिती आहे मैदानावरती स्ट्राईक, उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच असतात। फक्त इतकंच, येताना येतं स्वप्न, नवी आशा, जाताना येतो तो अनुभव। चर्चा करू आवर्जून। शफल झाले, जागा बनवली, अपील ऑफ स्टिकला मिस करत होता बॉल, नॉट आउटचा इशारा। आणि आज जे आयोजन करून दाखवलं नितीन दादा केणी, शिवाजी दादा पाटील, निहाल ठाकूर आणि नितेश पाटील यांच्या माध्यमातून उद्या सगळे आपापल्या कामावरती जाताना तुम्हाला दिसतील। असं फार क्वचितच तुम्हाला पाहायला मिळतं की लाखा मोलाची स्पर्धा भरवणारे अगदी साध्या राहणीमानानं आयुष्य जगत असतात। या चौघांसाठी फक्त इतकंच, ना आम्हा उगवण्याचा माज, ना आम्हा मावळण्याची लाज, आम्हा फक्त क्रिकेट स्पर्धा भरवण्याची आवड, गावाचं नाव करण्याची जिद्द। कारण आम्ही मित्र एकत्रित येतो ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, काहीतरी वेगळं करायचंय या धरणा गावाच्या नावासाठी। आणि या धरणा गावाला नाव मिळवून देणारी क्रिकेटच्या पटलावरची 12व्या पर्वातली रजनी क्रिकेट स्पर्धा गावदेवी चषक धरणा तुम्ही अनुभवताय या 4 मित्रांच्या माध्यमातून, जी आज अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबली आहे। 9 बॉल मध्ये एकही चौकार षटकार नाहीये।
अजून एक चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरळ आत आला होता. भेदक आणि तिखट गोलंदाजीसाठी नेहमीच गावदेवी कानपोलीला ओळखलं जातं आणि आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील वल्लभ गावाच्या राजकीय पटलावरचं एक मोठं नाव, सामाजिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, ज्या पाटील परिवारानं नेहमीच एक मोठी उंची गाठली आहे आणि आज त्यांच्या नावाचा डंका वाजवताना गावदेवी कानपोली अथर्व एंटरप्राइजेस तुम्हाला पाहायला मिळाला. कारण त्यांनीच पुरस्कृत केलेली कानपोली फायनल मध्ये देखील बेधडक आणि बेधुंद करून टाकणारं क्रिकेट मैदानावरती खेळतीये. थोड्याच वेळात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ए आणि बी पोल, सी आणि डी पोल कुठे जाणार याकडे लक्ष मैदानावरती प्रत्येकाचं लागलं. आणि पहिली अशी स्पर्धा आपण पाहताय या विभागामध्ये की ज्या एकाच टुर्नामेंट मध्ये 2 मालिकावीर बाईक दिल्या जात आहेत आणि हा मान मिळालाय आज गावदेवी चषक धरणा गावाला. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. अनेक सारे राजकीय पटलावरचे अनेक दिग्गज आपल्याला येताना दिसले. सगळ्यांचा विशेष आभार खरं तर व्यक्त करू. फॉर्च्यून इव्हेंट टीमचं देखील मनपूर्वक आभार या ठिकाणी आपण व्यक्त करू. टीमची टोटल 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 ऑन स्क्रीन. सध्या तुम्ही पाहताय रायगडची तोफ जी या स्पर्धेमध्ये दहाडताना दिसली. डे नाईट तरी देखील चेहऱ्यावरती एक तेज हँडसम पर्सनॅलिटी आहे मच्छिंद्र पाटील सर. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय एकच म्हणेल या माणसासाठी, जितकं मी 5 रात्रीमध्ये या माणसाला जवळून अनुभवलं. दिवाने दिवा लावत गेला की दिव्यांची एक दीपमाळ तयार होतं, फुलाला फुल जोडत गेला की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलो की त्यातून संदीपजी पाटील नावाचं एक सुंदर नातं आणि व्यक्तिमत्व तयार होतं. हॅट्स ऑफ आहे या व्यक्तिमत्वाला ज्यांनी आज रायगड टेनिस बॉल क्रिकेटसाठी भरपूर काही दिलाय. लॉंग ऑनला बॉल, फटका फर्स्टला, मिस्टामिंग, विकेट मिळतीये मैदानावरती आणि धक्का लागतोय 6 या आकड्यावरती. दुसरा बॅटिंग करताना ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघाला थोडीशी स्माइल, थोडासा आवाज गायब झालाय. आयुष्यामध्ये एकच सांगेल, किरवलीच्या पाठीराख्यांना इथपर्यंत 4 मॅचेस हीच टीम होती जी तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला आनंद देत होती. आता तो संघ थोडासा स्ट्रगल करतोय. काय फरक पडतोय? कोणाला वाटलं होतं की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मॅच मध्ये जिंकून आपण फायनल पर्यंत येणार? एखादी वेळ होऊ शकते खराब, एकदा टाळा नक्कीच व्हायला हव्या. ओम नर्मदेश्वर किरवलीसाठी आज मोठ्या मोठ्या संघांना धूळ चारत आपल्या नावाचा डंका वाजवत ही टीम देखील फायनल खेळतीये आणि ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघासाठी. 6 विकेट्स 5 बॉल मध्ये कमीत कमी 15 जरी आले तरी मैदानावरती चित्र वेगळं पाहायला मिळू शकतं. नितीन दादा केणी यांना सध्या तुम्ही पाहताय आणि त्यांच्या सोबतीने नितेश आणि मागे 2 एक गोलू, मोटू पतलू. थोड्याच वेळात या बाईक्स आज इथनं टाटा बाय बाय करत जातील. पेट्रोल फुल टँक आहे आणि या पाहूयात आज कुठपर्यंतचा प्रवास जाईल. नितळस, किरवली, बामणडोंगरी की कानपोली या दोन्ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक मैदानावरती फेरफटका मारताना तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साइडला फटका, बाउंड्रीच्या बाहेर षटकार. अशी तुम्हाला गौतमी पाटीलची आठवण करून देतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 12 धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 2 ऑल ऑन बोर्ड. इथनं एखादा बिगिट हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक सध्या फेरफटका मारत असताना या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत ज्या व्यक्तिमत्वाने घेतली. नितीन दादा केणी, अजून एक फटका चांगला आहे. ओव्हर द बॉल, हेड स्ट्राइक डाउन द ग्राउंड. सी गोज कडक आणि किरवली आता करतीये पलटवार आणि मैदानावरती इतकं सांगतो बॅटर अनिल कृष्ण की पुकार, भागवत का सारा कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. अरे कौरवों की भीड़ हो या पांडवों की नीड़ हो, जो लड़ सका वही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी बे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकर पे मार दो. अरे मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, जाके तुम आसमां को दहाड़ दो. आणि हा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लढण्यासाठी टार्गेट सेट करून देईल. हाफ ट्रॅकर सलगचा तिसरा. आय लाईक वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. आणि सलग 3 बॉल षटकार ठोकलेत मैदानावरती 3. वी फॉल, वी फेल, बट देन वी विल राइज अगेन. क्या लगता है नहीं लौटेंगे.
अरे जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. का बॅटिंग करतोय मैदानावरती. जसं म्हटलं जातं ना, आयुष्यामध्ये प्रेम आणि तुमच्या प्रेमिकाचा विश्वास, संसार त्याच्यामध्ये नवरा बायकोचा विश्वास, क्रिकेट त्याच्यामध्ये तुमच्या क्रिकेटच्या रोल वरती असणारा विश्वास, आणि आज तो रोल फिनिशरचा विश्वासानं पार पडतोय. 4 बॉल 18. हा भीमर आहे, हा भीमर आहे. त्याच्यावरती 1+1 आहे आणि स्ट्राईक प्रशांत पाटील कडे. मॅच ऑन आहे, स्टेज ऑन आहे. स्कोर सेट झाला 26 ऑन बोर्ड. आणि शेवटचा अंतिम बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिट. आणि मी नेहमी म्हणतो, कोणत्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही. जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतं, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. ते देखील कसं, अगदी थाटात. अंतिम बॉल फ्री हिट आहे आणि तो चाललाय मिड विकेटला, उंच गेलाय, लांब नाही. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल आणि दुसरी रन या ठिकाणी कदाचित पूर्ण झाली आहे का. अंपायर्स कडे पाहिलं, अंपायर्सचं फिंगर अप. ओईटी आउट. 27 झालेत. 28 धावेचं लक्ष मैदानावरती उभारण्यात आलंय आणि अगदी आता टार्गेट चांगलं सेट झालंय, जिथे फाईट करू शकतीये. जी फायनलची मॅच आपल्याला अपेक्षित होती, अगदी तसाचा सामना रंगलाय. आणि आता जाता जाता या स्पर्धेला आपण नक्कीच निरोप देणार आहोत. माझा अंतिम टर्न. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. पण इतकंच सांगेल, दोन्ही टीमला खेळताना आता फाइनलची मैच अशी काही खेळा जिसमें उबाल हो, ऐसा खून चाहिए. जीत के खातिर चैंपियन बनने का एक जुनून चाहिए. या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में कानपोली और किरौली के संघर्ष की गूंज होनी चाहिए. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. स्टे ट्यून विथ अस. चॅम्पियन कोण? उद्याची सकाळ गल्ली गल्लीत, नाक्या नाक्यावरती, टपरी टपरीवरती, गावागावात चर्चा कुणाची? अथर्व 11 गावदेवी कानपोली की ओम नर्मदेश्वर किरवली? मॅच जेव्हा सुरू होईल, मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपल्या सोबत. आणि स्पेशल थँक यू फॉर्च्यून इव्हेंट टीम, आदरणीय संदीपजी पाटील सर, मच्छिंद्र पाटील सर, गुलशन गोवा गोवर्नर पाटील आणि त्या सोबतीनं आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, मॅनेजमेंट कमिटीचं, अंपायर्सचं सगळ्यांचं विशेष कौतुक आणि आभार. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि आपण पुन्हा भेटू 13वा पर्वात. या ऐकूयात आता मच्छिंद्र पाटील सरांना. धन्यवाद. थैंक यू सो मच ओमी. नाव बॅक टू क्रिकेट. आमचा VIP डाईस. ओमी, पहिला चेंडू पडला होता या स्पर्धेचा 8:05 आणि आता मात्र 1:40 फायनलचा सेकंड इनिंगचा आपण दुसऱ्या सत्राला पहिला चेंडू फेकणार आहोत. सर्व केडमे रसिकांचं मनापासून आभार. उदंड प्रतिसाद दिला त्या स्पर्धेला आपण आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली आणि तुमच्याचमुळे हे सर्व शक्य झालं. या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, ज्यांच्यावरती आम्ही अतोनात प्रेम करतो आणि त्यांच्या प्रेमामुळे आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा सातत्याने मिळत असते, त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व 48 संघांचं, ज्या संघानं आम्हाला स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन सहकार्य केलं, त्यांचं देखील हृदयाच्या अंतर्गत आम्ही आभार व्यक्त करतोय. 28 धावांचे लक्ष. ओम नरशेख किरवली संघ फायनल जिंकणार की मात्र कानपोली संघानं भरपूर संघाला, हा संघ बी पोल मधून आलाय आणि किरवली संघ सी पोल मधून आलाय. या बी आणि सी पोल मध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळतो. फायनलचा सामना. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. फायनलचं कोणतं रेकॉर्ड ग्राह्य धरला जाणार नाहीये, कारण सध्या गुलशन बसलाय कुंडली काढण्यासाठी. सर्वांची कुंडली काढली जाते. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज कोण ठरणार, या बाईकची चावी मी कोणाला देणार, कोण ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन, हे ओपन सिक्रेट जरी असलं तरी मात्र बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असण्याची उत्तर आपण शोधणार आहोत. या आपण बोलूया सामन्याकडे. पंचांचा विशेष आभार. भरपूर सहकार्य स्पर्धेमध्ये आम्हाला दिलं त्या सर्व पंचांना. सचिन कडू असेल, प्रवीण सर असतील, आमचे तांडेल सर असतील, या अगोदर सर्व पंचांनी ज्या ज्यांनी इथे कामं केली त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. विशेष आभार आमच्या गुलशनचं.
भरपूर चांगलं सहकार्य केलं. त्याच्या लेखणीतनं ही स्पर्धा सजवली, नटवली गेली आणि संपूर्ण माहिती आम्हाला पोहोचवली गेली. त्या गुलशनचे देखील विशेष आभार. फॉर्च्यूनचा मी आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सूक्ष्म घटना या मैदानावरती सर्व घराघरामध्ये पोहोचवले, त्याचे देखील मी मनापासून आभार करतोय. आणि विशेष आभार आमच्या या सर्व डीजे मास्टरांचं, ज्यांना एंटरटेनमेंट केलं, वातावरण निर्मिती केली, क्लायमेट निर्माण केलं, क्रिएट केलं क्लायमेट मैदानावरती, त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. चला फलंदाज का उशीर होतोय सुधीर, प्लीज लगेच आपण फलंदाज लगेच पाचारण करा, कारण आम्हाला लगेच आज पॅकअप करायचं. आयोजक देखील थकलेत. 2च्या आतमध्ये आम्हाला स्पर्धा संपवायची मानस आयोजकांचं. चला बघायचंय मामा भाचीची जोडी मैदानावरती आदेश मते आणि रोहित पाटील. बघायचे किरोलीचे बँजो वाजणार की मात्र थांबणार, कारण हा फार महत्वाचा फरक आहे. माझ्या किरोलीचे विशेष कौतुक करतो मी, कारण सी पूल मधला संघ फायनल मध्ये पोहोचलाय. हीच त्यांची खरी पोचपावती आहे आणि हाच त्यांचा फायनलचा सामना आहे. म्हणून कारण विजय त्यांचा झालाय, सी पूल मधला संघ इथपर्यंत पोहोचलाय, हा देखील त्यांचा तेवढाच महत्वाचा विजय आहे. मात्र चॅम्पियन बनणं हे फार महत्वाचं आहे, कारण चर्चा चॅम्पियनची होते. जगामध्ये आम्ही नेहमी सांगत असतो की चंद्राज आपल्या साक्षीला नाहीये, मध्ये चंद्रावरती पोहोचणारा पहिला नील आर्मस्ट्रॉंग आहे, तो आपल्याला माहिती आहे. दुसरा कोण गेला त्याची गरजच नाहीये, म्हणजे आपल्याला माहितीच नसतं. पहिला राकेश शर्मा गेला, त्याच्यानंतर भरपूर भारतीय गेले, म्हणजे त्यांच्याविषयी माहितीच नाहीये. आपल्याला फक्त राष्ट्रपती माहिती असतो, उपराष्ट्रपती माहितीच नसतो. आपल्याला मुख्यमंत्र्यांची माहिती असते, उपमुख्यमंत्र्यांची माहितीच नसते. म्हणजे पहिलं किती महत्वाचं स्थान आहे. यासाठी होणारा सामना. ऑल दी बेस्ट, विश ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम. दोन्ही संघाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. या वळूया चॅम्पियन कोण बनणार. मागच्या 48 संघांमध्ये मागच्या 5 दिवस झाले रात्रीचा थरार, आज मात्र शपथच्या टप्प्यात येतोय आणि रात्र आहे साक्षीला. रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये 1:40 सुरुवात करतोय दुसऱ्या सत्राला. गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. पहिला चेंडू अक्षरशः झोपून वार केलाय. हीच तर ओळख आहे, हाच तर ब्रँड आहे आणि हाच तर क्वालिटी शॉट आहे. आदेश मध्ये ही इज लिटरली ऑन द फायर. फंटास्टिक स्टार्ट. थँक्यू रोहित पाटील मैदानावरती ब्रँडेड पणजी करत असताना कानपोलीचे आमचे सर्व मान्यवर सर्वांचं विशेष कौतुक. आम्ही चंद्रकांत मध्ये आमचे सामना बघतात माजी सरपंच, त्यांचे देखील स्वागत करूया आपण. आत्मारामचे मंच मैदानावरती सर्वांचं स्वागत करतोय आपण आणि स्वागत केलं रोहित पाटीलना. वेलकम टू ग्राउंड. नवनाथ गोंधळी चांगला गोलंदाज आहे, आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली स्पर्धेमध्ये. मध्ये थोडासा शांत राहिलाय या पहिल्या चेंडूवरती. शांत वातावरण, भरपूर प्रेक्षक मैदानावरती आहेत, तर देखील पिन ड्रॉप सायलेन्स या सामन्यावरती मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय. ह्याचं कारण फटकेबाजी चांगली झाली. वेलकम टू ग्राउंड. 1:41 षटकांना सुरुवात करत असताना फलंदाज. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द रोहित पाटील. ही इज अ लिटल ऑफ द फायर. पुन्हा एकदा जागा बनवली, आता मात्र नाही. गोलंदाज तेवढा चाणाक्ष आहे. नवनाथ गोंधळे हिट दिलाय मात्र वाचलाय. If the ball had hit to stump, the batsman would have gone bye bye Tata, but this time he has been very lucky. कारण लकी फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आणि एक धाव फरकावरती अंकित करत असताना धाव कधी 6 धावा 7. लेग बाईट साहेबांचा इशारा करत आलाय. गायकर, यस माफ करा, आम्ही गोंधळी म्हटलो आणि स्कोररही आमचा असतो, काही बोलतच नाहीये. चार्ज करायचं आम्हाला देखील, कारण कधी कधी फ्लोच्या ओघामध्ये संदीपना खूप काही मी बोलून जात असतो. 7 धावा फरकावरती. खूप आभार संदीप पाटील, तुमचं भरपूर सहकार्य केलं आम्हाला. ओमी तुझं देखील. ग्रेट बॉलिंग, फुल एंड डिलिव्हरी. हीच तर नवनाथ गायकरची ओळख आहे. जरी त्याच्यावरती अटॅक झाला ना तरी तेवढ्याच दुपटीनं तो पेटून उठतोय आणि तेवढ्याच दुपटीनं कमबॅक करतोय. हे भरपूर वेळा पाहिलं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून, किरोली संघाच्या माध्यमातून, आणि ते चित्र आपण पाहतोय मैदानावरती. या 7 धावा बिनबाद. लगेच चेंडू डॉट झाला आदेश मध्ये आणि रोहित मध्ये बातचीत झाली की हे चेंडू आपल्याला पडवणार नाहीये, सामना आपल्याला फिनिश करायचा आहे. पिबनचा एकच षटक आपल्यामध्ये आहे, त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा आहे हे सांगितल्यामध्ये शॉर्ट मीटिंग झाली. बघायचं उत्तर शोधूया या 4थ्या चेंडूवरती. गुड कमबॅक अँड वंडरफुल कमबॅक फ्रॉम द नवनाथ गायकर. राउंड अ विकेट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. दिस इज द ब्युटी ऑफ क्रिकेट. वंडरफुल. चेंडू मात्र ट्रॅव्हल जर डीप पॉइंटला बॅकअप दिला जाईल कव्हर करेपर्यंत. रोशन चेंडू खाली आणि तोपर्यंत एकच धाव. चांगलं प्रदर्शन राहिलं. 2 धावा कन्वर्ट केल्या. चांगलं प्रदर्शन राहिलं किरोली संघाच्या स्पर्धेमध्ये. शेवटपर्यंत या स्पर्धेत टिकणं हे देखील फार महत्वाचं होतं. सी पूल मधून आलेला संघ आणि बी मधून आलेला संघ मध्ये कानपोले आणि वल्लापचे आमचे भोलानाथ सरपंच त्यानं पुरस्कृत केला संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. बघायचं चॅम्पियन कोण बनणार. 9 धावा बिनबाद दमदार सुरुवात.
ओ चेंडू टर्न झालाय, थोडासा थांबलाय, फलंदाज फुटवरचा वापर नाहीये, त्याला वाटलं की चेंडू आतमध्ये येईल, मात्र चेंडूने हुलकावणे दिले आणि चेंडू मात्र बीट होते. जेव्हा जेव्हा मोठे फटके आलेत याले गायकरला, तेव्हा तेव्हा नवनाथनं तेवढ्याच ताकदीने कमबॅक केलाय. ही सर त्याची ओळख आहे क्रिकेटच्या पटलावरती. 5 चेंडू या षटकातील फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्लेवर, 9 for none. ओ कनेक्टिंग वेल नाहीये, प्ले डाऊन विकेट. यस इज ऍब्सोल्युटली गॉन. आदेश मध्ये मोठा धक्का आणि फलंदाज बाद झाला. प्ले डाऊन विकेट, पहिलाच धक्का. यस डीज आहे. बाईकची ही वेळ आहे मैदानावरती. खूप खूप धन्यवाद डीजे. खूप खूप एंटरटेनमेंट केलं आमचं. येणार चेंडू 12 आणि गरज येते 19 धावांची. येणारे षटक कसं फेकलं जाईल याच्यावरती मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं मैदानावरती. धोका दोन्ही संघांना अजूनही तेवढाच आहे. धोका टळला नाहीये मैदानावरती, कारण धोका तेवढाच आहे मैदानावरती. मजा आली स्पर्धेमध्ये, भरभरून आम्ही देखील एन्जॉय केलं स्पर्धेला. भले आम्ही डे नाईट स्पर्धा केल्या, डे करून नाईटला स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी आम्ही आलो. मध्ये थकवा जाणवला नाहीये, कारण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे संदीप पाटील आणि ओमकार शेट्टी होते. चांगलं क्लायमेट होतं, आमच्या वातावरण होतं या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 9 धावा 1 बाद त्यामध्ये पाहतोय. अजूनही संघ कमबॅक करू शकतोय. सामना ओपन आहे मध्ये, कोणी सामना जिंकला नाहीये, कुणी हरला नाही. द मॅच इज ओपन. सो लेट्स सी हु इज गोइंग टू बी चॅम्पियन. इट्स अ बिग क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस. लास्ट 15 days we have thinking about this question. Who is going to be champion? So let's see. गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला डाऊन द ट्रॅक चेंडूला मात्र पाठवून दिलाय तो. मिड विकेटच्या पुढे सरकला, फार वेगाने डाऊन द ट्रॅक. कार्पेटचा खूप चांगला वापर केलाय, बॉटमॅनचा सुंदर वापर केलाय. अलंत कार्पेट चेंडूला मध्ये दाखवत असताना एक धाव अंकित केली मध्ये फार वेगानं. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज येते 18 धावांची. बघायचा सामना कोण जिंकणार. शेवटच्या टप्प्यामध्ये झुंज देणार. कानपुली संघाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर संघर्ष केलाय. किरवली संघाने एवढा संघर्ष नाही केला, त्याने एकतर्फे सामने जास्त जिंकलेत. मात्र कानपुली संघाने प्रत्येक सामना संघर्षमय जिंकलाय. ग्रेट डिलिव्हरी, वा भाई वा, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर. आविष्कार दाखवत असताना सुपर बॉलिंग मैदानावरती. अशी गोलंदाजी जर झाली ना तर या धाबा भरपूर मोठ्या बनतील. त्यामध्ये कानपुली संघासाठी परफेक्ट वाईड यॉर्कर. वा भाई वा. 10 नंबरची जर्सी परिधान करा गोलंदाज. 10 नंबरची जर्सी सचिन तेंडुलकरला आपण पाहिलं, शनवानला पाहिलं आणि मेस्सीला देखील पाहिलं फुटबॉल मध्ये. ती 10 नंबरची जर्सी, लकी नंबर. ग्रेट बॉलिंग, गोतून काढलाय चेंडूला. स्वतः फॉलो थ्रो मध्ये मात्र फील्ड करू शकला नाहीये. एकदम निश्चित अंकित केली जाईल. येणारा चेंडू, ज्या टाळ्या थांबल्या होत्या त्या आता टाळ्या सुरू झाल्यात, कारण हे वातावरण बदलले मध्ये होती. क्षणात वातावरण बदलतं क्रिकेटमध्ये आणि हेच बदलणार क्रिकेट आम्ही पाहतोय. खूप काही पाहिलंय, काही मागच्या दिवसामध्ये कोणाला हसताना पाहिलंय, कोणाला रडताना पाहिलंय, कोणाला विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलाय, तर कोणाला आपलं दुःख लपवताना पाहिलंय. मजा आली स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट, हेलिकॉप्टर पुन्हा उडावलाय. मात्र आता डाऊन द ट्रॅक चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण मंगेश चेंडू केलेला आहे. संघाचा संघनायक एकच धाव फलकावरती. आता मात्र टाळ्या टाळ्या आणि फक्त टाळ्या. वातावरण बदलले मैदानावरती. येणारे चेंडू 8 आणि गरज 16 धावांची. अटॅकिंग क्रिकेट शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि अटॅक दाखवलं त्या मैदानावरती. होणार अटॅक मैदानावरती, पलटवार होणार आणि तेच आपण चित्र पाहतोय. ही स्पर्धा मात्र अविस्मरणीय राहिली सर्व प्रेक्षकांसाठी, खेळूंसाठी आणि आमच्यासाठी देखील ही स्पर्धा अविस्मरणीय राहिली. रिदम मध्ये चुकतोय, रिदम मध्ये थोड्याशा चुका होतात. बघायचंय किती झेप घेणार गोलंदाज. नावं दाखव त्यांची. 8 चेंडू आणि 16 धावा. बघायचंय 8 चेंडू 16 धावा. आविष्कार, चांगला आविष्कार करणार का. आतापर्यंत त्याचा आविष्कार चांगला झाला मैदानावरती, कारण फलंदाज शांत ठेवलंय. चेतन पाटील स्ट्राईक नाव. आता मात्र फलंदाज तयार नाहीये, मगाशी गोलंदाज तयार नव्हता. मात्र बघायचे कोण तयार आहे, कोण तयार नाहीये. चॅम्पियन बनण्यासाठी कोण उंच भरायला घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ग्रेट डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर. तिसरा यॉर्कर टाकलाय मैदानावरती. हुआ भाई हुआ, व्हाट अ बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग, सच अ ग्रेट स्पेल अँड सच अ फॅन्टास्टिक बॉलिंग ऍटमॉस्फिअर. चांगलं आहे आणि तेवढीच चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. इलेक्ट्रिफाय ऍटमॉस्फिअर.
जे भोंगे थांबले होते ते भोंगे आता पुन्हा सुरू झालेत. आविष्कार शूलेस बांधतोय. एवढी टाईट बांधायची ना अविनाश की पुन्हा सामना संपला तरी सुटली नाही पाहिजे आणि एवढं फलंदाजाला टाईट बांधून ठेवायचंय आविष्कार की मात्र ती फलंदाज सुटला नाही पाहिजे. मजा येईल सामन्यामध्ये. 7 चेंडू 16 धाबा. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. हा चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील खूप काही सांगून जाणार. निर्णायक चेंडू. लवली शॉट एक्झिक्युटिव्ह चांगलं होतं. सुपर बॉलिंग, वॉटर फिल्डिंग, एक्सलंट परफॉर्मन्स दाखवतो अनिल पाटील. एकदा जोरदार टाळ्या अनिलसाठी. जबरदस्त एंटरटेनमेंट केलाय. 6 चेंडू करत होती 15 धावांची. व्हॉट अ मॅच. डीज आहे. तुमचा पगार होणार. आज शेवटचा दिवस. आज सर्वांची पगार होणार. मात्र वळूया सामन्याकडे. वा बाई वा. जबरदस्त एंटरटेनमेंट. थोडीशी गंमत करू देखील कारण बीपी हाय झाल्या. सर्वांचा सामना फार चांगला आहे. शेवटच्या क्षणामध्ये सामना जिद्द देतो. रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय आणि काय गोलंदाजी झाली मागच्या षटकामध्ये. आविष्कारची खूप चांगला आविष्कार केला आणि आता 6 चेंडू 15 धावांची गरज. बघायचं गोलंदाज सज्ज होते मंगेश. स्वतः संघाने घेणे अक्षर मंगेश पाटील. बघायचं सामना थांबवणार का की कानपोली संघाने जेवढा संघर्ष केलाय इथपर्यंत पोहोचण्यासाठी तो मात्र तळागाळास नेणार का. त्याचं उत्तर शोधणार का. बघायचे कसं असतात शेवटचे षटक. थरार क्रिकेटचा मजा आली या सामन्यामध्ये. ऍटमॉस्फिअर जर आपण पाहिलं ना तर इलेक्ट्रिफाय ऍटमॉस्फिअर पाहायला मिळते. जे मोठमोठ्या स्टेडियम मध्ये असतं ते इलेक्ट्रिफाय ऍटमॉस्फिअर तुम्हाला अनुभवायला मिळते. मजा आली सामन्यामध्ये. अजून मजा येईल. ऑन साइडला खेळायचा बीट झालाय. जबरदस्त गोलीचा अटॅक दाखवलाय. येणारे चेंडू मात्र 6 आणि गरज होती आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. बँजो आता वाजू लागलेत. बघायचे तुतारे आता फुकू लागलेत मैदानावरती. अजूनही सामना बॅलन्स आहे मैदानावरती. 5 चेंडू 15 धावा. ट्रिमेंडस प्रेशर निर्माण केलाय गोलंदाजांना फलंदाजांवरती. यस मात्र मोठा अपील. वॉट अ फिल्डिंग. Yes, finger goes one par, another wicket goes down. येणारे चेंडू 4 आणि 15 धावा. What a match. चार चेंडू. या 4 चेंडूंनी 15 धावांची गरज आहे. बघायचा सामना कोण जिंकणार. सामना जिंकल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. मात्र जोपर्यंत आम्ही डिक्लेअर करत नाहीये की कोणता संघ चॅम्पियन झालाय तोपर्यंत नाहीये. आणि आहेत त्या पहिल्यांदा त्यांची आपण जर विचार केला तर त्याचा पहिला वापर झाला होता तलोजा नाईट टुर्नामेंट 2014 ला. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज 15 धावांची. अविस्मरणीय लढत. ऍटमॉस्फिअर फार सुंदर आहे. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये या स्पर्धेला आपण निरोप देणार. मात्र तत्पूर्वी फायनल कोण जिंकणार या उत्तर शोधूया. ऑन साइडला लाईन मात्र चुकते. यास ऍब्सोल्युटली हेच पंच सांगत असताना कारण चेंडू डबल थोडासा बाहेर स्किट झालाय. हे पंचानं पाहिलंय एक्झॅक्टली विकेट किपर कुठे चेंडू गॅदर केलाय. या सर्वांची शहानिशा केली. पिचिंग कुठे होती, इम्पॅक्ट कुठे होता, चेंडू टर्न कुठे झाला, किती जास्त टर्न झाला, संपूर्ण गोष्टीचा शहानिशा आली आणि चेंडू मात्र पंचानं वाईट घोषित केलाय. येणारे चेंडू 4 आणि गरज 14 धावांची. पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये ते वातावरण. भरपूर प्रेक्षक अलोट गर्दीमध्ये या स्पर्धेचा फायनलचा सामना रंगतोय. तोही शेवटच्या टप्प्यात एज लागली. एक धाव निश्चित पुरी केली जाईल. एक न फारसा फरक पडणार नाहीये हेच सांगत असताना प्रशांत तिथे. त्यामुळे एकच धाव धापलकावरती. येणारे चेंडू 3 आणि गरज होती 3-13. हे बघा प्रेक्षक, हे बघा किरोलीचे प्रेक्षक. सुरुवात झाली जल्लोषाला. फक्त 3 चेंडू. वा बाई वा. क्या बात आहे, क्या बात आहे. स्क्रीनवरती जल्लोष प्रेक्षकांचा.
ही स्पर्धा आपल्यासाठी अविस्मरणीय राहिली. ही स्पर्धा फक्त तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्या मनोरंजनासाठी. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया या चारही आयोजकांचे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. हकदार आहेत त्या या टाळ्यांचं, कारण काय आयोजन दाखवलं मैदानावरती. येणारे चेंडू 3-13. समीकरण फार कठीण आहे बघायचं, मात्र सोपं देखील तेवढं नाहीये मैदानावरती आणि कठीण देखील नाहीये, कारण असे सामने फार चांगले आम्ही भरपूर आमच्या लाईफ मध्ये बघितलेत, आमच्या क्रिकेटच्या करिअर मध्ये बघितलेत. मात्र 3-13चं समीकरण जेव्हा आले ना, तेव्हा 80% सामने गोलंदाजांनी जिंकलेत, फक्त 20% सामने फलंदाजांनी जिंकलेत. कठीण असतं, यस कठीण असतं, हेच आम्ही सांगत होतो. आणि एकच धाव फलकावरती. दोन्ही फलंदाज एकाच एंडला स्ट्राईक सोडता येणार नाहीये, हे पंच तुम्हाला सांगतील. समीकरण राहिलं तर मात्र 2 चेंडू आणि गरती 13 धावांची. 2 चेंडू आणि 13 धावा. अनबिलेबल क्रिकेट. जे किरवले संघ मागच्या काही दिवसामध्ये शांत होते ते आता मात्र पुन्हा पेटून उठले प्रेक्षक. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि 13 धावांची गरज, आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. जस्ट 2 स्टेप अवे फ्रॉम बिकम अ चॅम्पियन. जल्लोष किरवली संघाच्या माध्यमातून का करू नये, पूर्ण अधिकार आहे त्यांना, कारण सी पूल मधून आलेला संघ जर फायनल चॅम्पियन बनत असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार आहे आणि यापेक्षा मोठा अचीवमेंट काय असणार आहे. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि 13 धावांची गरज. मजा आली सामन्यामध्ये, अविस्मरणीय स्पर्धा राहिली आणि पुन्हा एकदा ताज्या झाल्या आठवणी या छत्रपती ट्रॉफीच्या याच मैदानावरती. 3 चेंडू 13 धावा, 2 चेंडू आता मात्र 13 धावा. सामना सातत्याने बदलत गेलाय. ज्या कानपोली संघाने या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत संघर्ष केला त्यांना अजूनही संघर्षच करावा लागतोय, कारण किरवली संघाने भरपूर सामने एकतर्फी जिंकलेत, मात्र प्रत्येक शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जिंकला तो कानपोली संघानं. येणारे चेंडू 2 आणि 13 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि सुंदर स्पर्धा. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय आणि सामना स्पीडअप करा प्लीज. बेल्स पण घेऊन यायचे, पंच लक्ष असू द्या. 2 चेंडू 13 धावा. चला सामना स्पीडअप करा. आता काहीच राहिले नाही. 2 षटकार जरी मारले तरी कानपोली चॅम्पियन होऊ शकत नाहीये, मात्र जर वाईट न आला तर काहीतरी बदल घडू शकते. त्यामुळे डर के पीछे हार के पीछे डर को निगलना है, क्योंकि डर के आगे जीत है, आगे बढ़ना है. 2 चेंडू 13 धावा. क्या बात है. अजून मात्र एक डॉट चेंडू. थांबा किरवली, फक्त एकच चेंडू बाकी आहे, एकच चेंडू बाकी आहे. नंतर पूर्ण रात्र तुमची आणि पूर्ण ट्रॉफी तुमची आणि पूर्ण या स्पर्धेवरती हुकूमत देखील तुमची. 1 चेंडू 13 धावा. यस, गावदेवी चषकाला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनणारा संघ. यस, चॅम्पियन किरवली टीम.